अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगावच्या जडणघडणीत भक्कम योगदान देणाऱ्या दोन प्रतिष्ठित घराण्यांचा माधवराव आप्पा आणि जंगू शेठ अजमेरे या ऐतिहासिक वारशाला नवा दम देण्यासाठी अजमेरे आढाव कुटुंब प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणूक रिंगणात उतरले आहेत। रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रसाद आढाव व सोनल अजमेरे यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला। 15 वर्ष नगराध्यक्ष पद भूषवलेले माधवराव आप्पा आणि 9 वर्ष शहराची जबाबदारी सांभाळलेले कैलासवासी जंगू शेठ अजमेरे यांच्या कार्यकाळात झालेले विकास कामांची आजही शहरात चर्चा होती। विशेष म्हणजे 60 वर्षांपूर्वी जंगू शेठ यांनी केलेले सिमेंटचे रस्ते अजूनही पूर्ववत टिकून आहेत, ही त्यांच्या दूरदृष्टीची जिवंत साक्ष। गेल्या काही दिवसांपासून प्रभाग 7 मधील व्यापारी वर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांकडून या घराण्याच्या उमेदवारीची प्रखर मागणी होत होती। त्या पार्श्वभूमीवर प्रसाद आढाव आणि सोनल अजमेरे यांनी विकासाची नवी दिशा देण्याचा संकल्प करत निवडणूक रिंगणात उडी घेतली। सोनल अजमेरे यांनी महिलांच्या समस्या, सर्वसामान्यांच्या अडचणी, सामाजिक प्रश्न यावर काम करण्याची इच्छा व्यक्त केली असून कोपरगावच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेणारे असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। तर प्रसाद आढाव यांनी गटर व्यवस्था, अस्वच्छता, लाईट समस्या, पाणी पुरवठा तसेच नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी उमेदवारी दिल्याचे सांगितले। ही उमेदवारी स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांचा आदर्श आणि विवेक कोल्हे यांचा आग्रह मानून जाहीर करण्यात आली असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले। प्रभागातील नागरिकांकडून दोघांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले। आमचे घराणे कोपरगावचे ऋणी आहेत। जनतेने ठेवलेले प्रेम व विश्वासाची परतफेड आम्ही विकास आणि सेवेतून करू। पुढील काळात कोपरगावची निष्ठेने सेवा करण्यास आम्ही सदैव तत्पर आहोत। या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 7 मधील निवडणुकीची रंगत अधिकच वाढण्याची चिन्हे दिसत आहेत। सगळ्या जनतेला माहीत आहे की अजमेरे आणि आढाव कुटुंब हे कोपरगावाचे ज्यावेळेस कोपरगावची जडणघडण झाली, या जडणघडणमध्ये माधवराव आप्पा 15 वर्ष नगराध्यक्ष व कैलासवासी जंगू शेठ अजमेरे हे 9 वर्ष नगराध्यक्ष राहिलेले आणि ह्या काळामध्ये जंगू शेठ अजमेरेंच्या नाव आजही अजरामर आहे की त्यांनी 60 वर्षापूर्वी जे सिमेंटचे रस्ते कोपरगावात बनवले ते रस्ते आज तसेच्या तसे आहे। त्यामुळं प्रभाग क्रमांक 7 मधल्या व्यापारी वर्गातून, जनतेतून खूप प्रमाणात प्रचंड मागणी होती की या दोन्ही घराण्यांचा हा वारसा पुढं चालावा। म्हणून आम्ही उच्च शिक्षित, जसा प्रसाद आढाव सिव्हिल इंजिनियर व माझी मिसेस, माझी धर्मपत्नी सोनल अजमेरे ही BSc मायक्रोबायोलॉजी, MSc बॉटनी, BEd आणि डिप्लोमा इन फार्मसी एवढं एज्युकेशन केलेलं असून तिला सर्व महिलांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यामध्ये तिची इच्छा आहे। त्यामुळं आम्ही स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब यांचा आदर्श मानून विवेक भैया कोल्हे यांच्या आग्रहास्तव ही उमेदवारी लढविण्याचे ठरवले आहे आणि कोपरगावातील सर्व जनतेचा आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही अजमेरे व आढाव कुटुंबीय अशीच इथून पुढेही कोपरगावची सेवा देण्यास तत्पर आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की प्रभाग क्रमांक 7 हा कोपरगाव शहराचा आत्मा आहे। कोपरगाव शहरामधील सर्व प्रमुख बाजारपेठ, सर्व व्यापारी बाजारपेठ ही प्रभाग क्रमांक 7 मध्ये आहे आणि ह्या सर्व प्रमुख व्यावसायिकांना पार्किंगचा फार मोठा त्रास होतो। सर्व दुकानदारांच्या समोर गाड्या लागतात, त्यामुळं त्यांना व्यवसाय करण्यात अडचणी येतात। त्यामुळं नगरपालिकेच्या माध्यमातून कोपरगाव शहरामध्ये आपल्याला ऑड आणि इव्हन पार्किंग जर करता आली तर त्यातून पार्किंगची समस्या सुटेल आणि सर्वसामान्य दुकानदारांच्या, व्यापाऱ्यांच्या पण समस्या सुटतील। दुसरी गोष्ट, आपण दरवर्षी बघतो की सर्व सणासुदींच्या काळामध्ये रस्त्यामध्ये हॉकर्स लावले जातात, ठेले लावले जातात। त्यामुळे ज्या लोकांनी अतिशय प्रचंड पैसा खर्च करून दुकानी टाकले आहे त्या लोकांना त्या सणासुदीच्या काळात गिराईक मिळेनासे होतात। म्हणून आमचा हा प्रयत्न राहणार आहे की या काळामध्ये प्रभाग क्रमांक 7 मध्ये स्पेशल हॉकर झोन निर्माण करायचे आणि त्या हॉकर झोनमधून या छोट्या व्यावसायिकांना स्वतः चांगला व्यवसाय करता येईल आणि मोठ्या दुकानदारांची सुद्धा समस्या मिळेल। त्यामुळे हे दोन प्रभाग क्रमांक 7 मधील जे जटिल प्रश्न आहे ते आपणास सोडवायचे आहे। तसेच प्रभाग क्रमांक 7 मध्ये टिळकनगर हा महत्त्वाचा भाग आहे, जो दाट लोकवस्तीचा भाग आहे। या भागामधील लोकांना वैद्यकीय सेवा शासकीय माध्यमातून जसे छोटे मोहल्ला क्लिनिक आहे, या
गजबजलेल्या भागामध्ये असे मोहल्ला क्लिनिक निर्माण करून तिथल्या वैद्यकीय अडचणी सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि तिथल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासासाठी जी मदत करता येईल शासकीय माध्यमातून ती आम्ही आमच्या यंत्रणेतून उभी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी आमची नम्र विनंती आहे की कोपरगावातल्या जनतेने आम्हाला भरभरून साथ द्यावी आणि ही विकासाची 16 रोजी मी व माझ्या सहकारी प्रभाग क्रमांक 7 मधील दोन्ही उमेदवार आम्ही सर्व महापुरुषांना वंदन करून आज या ठिकाणी उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. प्रभाग क्रमांक 7 हा तसा शहराचा मुख्य भाग म्हणून गणला जातो आणि त्या प्रभागामध्ये विकासाचे व प्रलंबित राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांच्या आग्रहास्तव हा फॉर्म उमेदवारी अर्ज मी दाखल करतो आहे. तसेच मी माझा परिचय थोडक्यात करून देतो. मी सिव्हिल इंजिनियर असून मी या सर्व क्षेत्रामध्ये विकास कामांच्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि माझे जे सहकारी आहेत सौ सोनल अजमेरे यासुद्धा उच्च शिक्षित असून मी सर्व नागरिकांना या निमित्ताने प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांना या निमित्ताने आवाहन करतो की सर्वांनी आम्हाला मोठ्या मताने विजयी करून आशीर्वाद द्यावेत. धन्यवाद.